रात्र काळीभोर होती. गावातील जुनी वाचनालयाची इमारत वर्षानुवर्ष बंद होती. तिथे कोणी पाय ठेवायचं धाडस करत नसे. म्हणायचे त्या वाचनालयातलं एक पुस्तक रक्ताने माखलेलं आहे. ते जो वाचेल त्याला मृत्यू बोलवतो. पण ऋषिकेश नावाचा तरुण, ज्याला गूढ गोष्टींचा फारच छंद होता, तो एका वादळी रात्री टॉर्च घेऊन त्या वाचनालयात शिरला. दार उघडताना किर्र असा आवाज झाला आणि थंडगार वारा आत शिरला. सगळीकडे धूळ, कोळिष्टक आणि जळलेल्या कागदांचा वास भरला होता. पण एका टेबलावर लालसर डागांनी माखलेलं पुस्तक उघडं ठेवलेलं होतं. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अक्षरं ओघळलेल्या रक्तासारखी चमकत होती. आणि ती होती, हे वाचणारा शेवटचा श्वास घेईल. ऋषिकेशच्या अंगावर काटा उभा राहिला. पण जिज्ञासेपोटी त्याने ते पुस्तक उघडलं. पहिल्या पानावर एका गावातील लोकांचा इतिहास होता. पण अचानक अक्षर हलू लागली, वाक्य बदलू लागली आणि त्यात त्याला स्वतःचं नाव दिसू लागलं. ऋषिकेश, तू पुढचा आहेस. त्याने पान पलटलं तर अचानक त्याच्या हाताला लालसर द्रव लागला. तो घाबरून मागे सरकला. ते खरंच रक्त होतं. पुस्तक जिवंत असल्यासारखं धडधडत होतं. प्रत्येक पानावर त्याच्या मृत्यूचं वेगवेगळं भयानक चित्र दिसू लागलं. क्षणभरात त्याला मागून पावलं ऐकू आली. कुणीतरी त्याच्या मागे उभं होतं. त्याने टॉर्च फिरवली तर कुणीच नव्हतं. पण सावल्यांमध्ये एक आकृती उभी दिसत होती. डोळे लाल आणि हातात तेच पुस्तक घट्ट पकडलेलं. ती आकृती कुजबुजली. हे पुस्तक कधीच रिकामं राहत नाही. प्रत्येक नवा वाचक त्यात स्वतःचं रक्त सांडतो. ऋषिकेश ओरडला. टॉर्च खाली पडली आणि सगळं अंधारात बुडालं. फक्त पानं आपोआप पलटण्याचा आवाज ऐकू येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना वाचनालयात उघडं पुस्तक सापडलं. त्याच्या पानांवर नवीन रक्ताचे ठसे उमटलेले होते आणि ऋषिकेशचा कुठेच पत्ता नव्हता.